सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यात असलेल्या सावरी या गावामध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना काल मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी उद्ध्वस्त केला. आपण सध्या त्याच कारखान्यामध्ये आहेत. तुम्ही बघू शकताय याच ठिकाणी पहिला म्हशीचा गोठा होता आणि त्यानंतर एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखाना तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी काल मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी छापा मारण्यात आला. त्यामध्ये लिक्विडचे ड्रम, ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारं साहित्य यासारख्या अनेक गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्या आणि या ठिकाणचा जो कारखाना आहे तो उद्ध्वस्त केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी काल क्राईम ब्रांचचे पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील, या ठिकाणी येऊन त्यांनी मोठी कारवाई केली. त्यानंतर अनेक जे कनेक्शन आहेत ते उघड झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. एकंदरीत बघायला गेलं तर 9 तारखेला मुंबईमध्ये एक अंमली पदार्थाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणचे कनेक्शन उघड झाले. त्यानंतर पुण्यातील विशाल मोरे यांनी सावरी गावात असलेल्या ओंकार डिगे यांच्याकडून हे जे शेड आहे ते घेण्यात आलं होतं. याच ठिकाणी जे परप्रांतीय कारीगर आहेत त्यांना या ठिकाणी ड्रग्ज तयार करण्यासाठी हे शेड देण्यात आलं होतं. त्याचबरोबर एकंदरीत बघायला गेलं तर गोविंद शिनकर यांच्या नावावर ही जागा आहे, हे शेड त्यांच्या मालकीचं आहे. याच ठिकाणी जो ओंकार डिगे आहे त्या इस्मानं या ठिकाणचे जे परप्रांतीय ड्रग्ज तयार करत होते त्यांना हे जागा भाड्यानं देण्यात आली होती अशी देखील माहिती मिळत आहे. एकंदरीत बघायला गेलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. त्या एकंदरीत या घटनेनंतर अनेक राजकीय व्यक्तींनी आपली मतं मांडली, अनेक टीका देखील करण्यात आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील टीका केली होती की या ठिकाणी ज्यांनी होते त्यांचं नाव देखील त्यांनी घेण्यात आलं होतं. ते नेमके कोण याचा प्रश्न देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला होता. क्राईम ब्रांच पोलीस अधिकारी जे सावंत आहेत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास देखील नकार दिला. किती किलो ड्रग्ज या ठिकाणी जप्त करण्यात आला, यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, साताऱ्यातील पोलिसांच्या रडारवर कोण आहेत, मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांच्या रडारवर कोण आहेत, असे अनेक जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तर या ठिकाणी सावंत जे क्राईम ब्रांचचे पोलीस आहेत त्यांनी दिली नव्हती. एकंदरीत या ठिकाणी किती जणांना अटक करण्यात आली हे देखील सांगण्यात येत नाही. एकंदरीत मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा या ठिकाणी जप्त करण्यात आला. कोट्यावधींचे जे ड्रग्स होते ते या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र याबाबतचा कोणताही खुलासा पोलिसांकडनं अद्याप करण्यात आला नाहीये. त्यामुळं अनेक वेगवेगळे प्रश्न नागरिकांकडनं उपस्थित होताना पाहायला मिळतात. एकंदरीत बघायला गेलं तर साताऱ्यातल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळते. मेढा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या या सावरी गावामध्ये कोट्यावधींचा ड्रग्ज तयार होत होता, तरी देखील मेढा पोलीस गांधीच्या भूमिकेत का होते? मुंबई क्राईम ब्रांच पोलीस या ठिकाणी येऊन छापा मारून मोठ्या प्रमाणावरचं हे ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करू शकतात, मात्र मेढा पोलिसांना याचा ठाव ठिकाणा लागत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की यांच्यावर कोणता राजकीय दबाव होता का? त्याचबरोबर या ठिकाणी किती जणांना ताब्यात घेण्यात आला आहे? कारागीर परप्रांतीय असल्याची माहिती होती, पण मात्र या ठिकाणी कारागीर नेमकं कोण घेऊन आलं? ओंकार डिगे जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि त्याचबरोबर या ड्रग्ज मध्ये राजकीय कोणाचा वरदहस्त आहे का? या जे ओंकार डिगे आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं नसल्याचं प्राथमिक माहिती मिळते. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, सावरी, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.